चूड़ी चुखन की हाथ में याद पिया की आने लगी, हाय भीगी भी। अगं बाई, तू काय करतेस इथे? काय चुडी जो खनके वगैरे ते दांडिया नाईट्सला वगैरे जातेस की काय? नाही ग, दांड्या कसली खेळतीये? ते मरू दे, कशी दिसते सांग ना, मी कशी दिसते? तू ना एकदम फाल्गुनी पाठक. काय ग? बरं बघ, करीना कपूर. ओके करीना. पण माझी ही करीना इतकी नटून थटून कुठे निघाली आहे? अगं यांचा मित्र आहे, तो मागे लागलाय, वहिनी जेवायला या, वहिनी जेवायला या म्हणून जाते. आम्ही तिघही जातोय. तो उशीर होईल, तू जरा बघशील. मावशी, ही म्हणजे तू, अथर्व आणि काका का? दुसरं कोण आहे माझ्या नशिबात? म्हणजे घरी कोणीच नसणार. म्हणजे काय म्हणणं काय तुझं? हे वयो काय करणार आहेस? पार्ट्या बिरट्या जोडायच्या नाही. ते पिझ्झे पास्ते खायचे नाही आणि डीजे विजे लावायचा नाही. त्या डीजेच्या आवाजाने ती बेंबळकरांची म्हातारी गचकायची. मावशी, मी असं काही करणार नाहीये. ऐक काय? पण तू फक्त एक काम कर. तिकडून निघालीस ना की लगेच मला कळव. काय काय म्हणत आहे तुझ्या बाई? काय करणार आहेस तू? जस्ट वेट अँड वॉच. कसं भेटू आणि वाचू? मी जातीये. मेकअप खराब करशील का? नक्कीच्या लग्नाला भटजीचं विघ्न. मावशी, चुकीच्या म्हणीने. सॉरी. मला सांग ना ते काय कर. तुला उशीर होता ना. चल बाय बाय मावशी, बाय 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 बाय. काय करूया? ठरलं. आज की रात आदित्य के नाम. मला ते रेड हार्ट शेप बलून्स हवेत, रेड रोजेस, आणि ती पर्पल लाईटची माळ असते ना. येस, ती पण द्या. ओके. पण ऐका ना, मला हे सगळं ना लवकरात लवकर हवंय. तर तुम्ही किती वेळात पाठवाल हे सगळं? सुपर. चालेल 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 चालेल. आणि या सगळ्याचं बिल किती झालंय? अच्छा, ओके, ठीक आहे, चालेल ना, चालेल. मी तुम्हाला ऑनलाईन पे करते. येस, थँक्यू. हॅलो 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 हॅलो. ऐका ना, ऐका. हे सगळं सामान घेऊन ना तुम्ही डायरेक्ट घरी येऊ नका. बिल्डिंगच्या खाली आलात ना की मला फोन करा, मी तुम्हाला सांगते काय करायचं. येस, ओके, थँक्यू. पाठवा लवकर सामान. ऑल सेट. आता आदित्य माझ्यावर खुश होणार. आज फक्त आम्ही दोघे असणार. आदित्य, ओ आदित्य नाही, मामा पण असणार ना आज घरी. त्याचं काय करूया? त्याचं येस, मामाचं मॅनेज करता येईल मधुरा. खूप मजा येणार. आज आदित्यला कळणार की मधुरा त्याच्यासाठी काहीही करू शकते. आदित्य, वेडा मुलगा, बी रेडी, आय एम कमिंग. इतक्या साध्या साध्या चुका होतातच कशा या मधुराकडून? एक काम धड जमत नाही हिला. सतत काहीतरी टाइमपास करत बसलेली असते आणि मग हे सगळं मला निस्तरत बसावं लागतं. दादा चल, आम्ही निघतोय. तू तुझं जेवून घे. ओके, मी तुझ्यासाठी जेवण काढून ठेवलंय. चालेल ना? हा, चल बाय बाय. ओके, बाय. बरं
माहितीये मला तू आता काय बोलणार आहेस ते. हा किती मोठा शर्ट घातलायस, किती वाईट दिसतोय तो. हा इतका मोठा झालास तरी अजून तुला कपडे घालायची अक्कल नाहीये वगैरे वगैरे. मग चुकीचं आहे का हे सगळं? तर दादा हे मला कळतंय ना, पण माझ्या आईला कळत नाहीये ना. त्याचं काय करू मी? म्हणजे अरे म्हणजे हा शर्ट तिने माझ्यासाठी घेतलाय. तर कसं आहे, मी वाढत्या अंगाचा आहे ना, त्यामुळे दरवेळेला एक माप मोठे कपडे घेते ती माझ्यासाठी. आता त्यामध्ये मी बुजगावणं दिसतो. हे मी तिला कसं सांगू? जाऊ दे रे, आपलेच जात आणि आपलेच. बापरे, तिच्यासारख्या म्हणी पण बोलायला लागलोय मी. बापरे, शिशी शिशी शी. नाही नाही, समजू शकतो मी. तुझं तुझ्या आईमुळे बुजगावणं होत आहे आणि माझं बुजगावणं मधुरा करतेय. अरे किती चुका आहेत कामात, कंटाळा आलाय मला आता. दादा, आपण आपल्या दोघांची शांती करून घेऊया का रे? किंवा आपण दोघ जण शनीची पूजा करूया, म्हणजे ऍटलिस्ट आपल्या मागचा व्याप तरी जाईल ना. काही नको, ते पूजेत येऊन बसतील त्या दोघी. बाकी दादा काय रे? खूप दिवसांनी तुला असं मोकळं हसताना पाहिला दादा. असंच हसत राहा. नक्की प्रयत्न करेन. आता सगळ्यातून आता तू बाहेर पड. जसा पडलेला चेहरा नाही बघवत. सतत कोणत्या ना कोणत्या विचारात असतोस तू. हा विचार करणं आधी बंद करतो. मजा करत राहा यार. दादा, जेव्हा तू खुश असतोस ना, तेव्हा हे संपूर्ण घर खुश असतं. माहितीये तुला? आजोबा राहीन मी खुश. बस चल, मी निघतो. तर आई परत आरडाओरडा करेल. तू जेवून घे, आराम कर. ओके, चल. ये बाय. काय बघतोयस? काय पाहणार, बातम्या पाहतोय. किती बोरिंग आहेस रे मामा तू. काय दिवस रात्र बातम्या बघत असतो. जरा काहीतरी वेगळं बघ ना, फिल्म वगैरे. मामा, औषधं घेतलीस तू तुझी? कधीच. तुला काय झालंय का? आज अचानक माझ्या औषधाची आठवण आली तुला? एरवी मी जेवलो की नाही हे सुद्धा विचारायला तुला वेळ नसतो. काय रे मामा, तू असं म्हणतोय जसं मला तुझी काळजीच वाटत नाही. तसं नाही, गंमत केली का? दिवसभर तुझ्या ऑफिसची दगदग, ऑफिसची कामं, साईटवर जाणं, मीटिंग, त्यामुळे तुला फुरसतच नसते ना. होणार आहे. म्हणजे आता शशांक सर गेल्यापासून ना वर्क प्रेशर खूपच वाढलंय. पण खरं सांगू का मामा, म्हणजे एकाच वेळी मला असं 3-4 प्रोजेक्ट्सवर काम करायची सवय नाही आहे ना, म्हणून काही ना काही राहूनच जातं रे. त्यामुळे जरा टीम मध्ये चिडचिड होते. आजच बघ ना, आज मी एका प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचं काम करत होते, तर काही असे मुद्दे मेन्शन करायचे राहिलेत. तर आदित्यचा जरा गैरसमज झाला. त्याला असं वाटलं की माझं कामात लक्षच नाहीये आणि मी वेळेवर काम पूर्णच करत नाही. चिडला रे तो माझ्यावर. अगं, कामामुळे टेन्शन येतं ग, चिडचिड होते त्याने. पण एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली. हो रे मामा, पण आदित्यचा गैरसमज झालाच ना. मामा, तुम्हाला एक मदत करशील का? आता मी काय मदत करणार? मला तुमच्या कामातलं काय कळतंय? तसं नाही रे, तू आदित्यला इकडे बोलाव ना आणि गप्पा मार ना त्याच्याशी.
त्यानं काय होणार? मग कसं आहेस रे तू? तुला सगळंच कसं एक्सप्लेन करावं लागतं? हे बघ, तू आदित्यशी इकडे गप्पा मारत बस, म्हणजे मी तिकडे जाऊन करेक्शन्स करते ना, आणि मग माझं काम झालं की मी तुला कॉल करते, म्हणजे तू आदित्यला तिकडे पाठव. त्याला सरप्राईज देता येईल ना मला. आणि जे काय आमचं उरलेलं काम असेल ना, ते मग आम्ही एकत्र बसून करू. एवढं करायची काय गरज आहे? तू तुझं काम करेक्ट कर आणि मग त्याला मेल कर. हो, अरे पण माझ्या लॅपटॉपचा जरा प्रॉब्लेम झालाय ना, नाहीतर मी का बोलले असते असं. हा. ठीक आहे कर. थँक्यू सो मच मामा. चल मी त्याला बोलवतो. नाही 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 नाही, तू बस ना, तू इथेच बस. मी जाऊन सांगते त्याला की मामाने तुला बोलावलं. मधुरा, तुझ्या कामातलं पूर्वीचं डेडिकेशन बघून खूप छान वाटलं. पाठवते मी आदित्यला. आता यावेळी कोण आलं? हाय. काय? जरा प्रेमाने विचार ना. हे बघ, माझ्याकडे वेळ नाही. काय काम आहे ते पटकन बोल. तुला मामांनी बोलावलंय. आत्ता यावेळी कशाला? मला काय माहित, तू जाऊन बघ. आता माझ्याकडे वेळ नाही. तू अर्धवट केलेलं आणि चुका करून ठेवलेलं काम पूर्ण करत बसलोय मी. ते झालं की येतो म्हणून सांगते. अरे रे, पूर्ण तर ऐकून घे ना. मामाने तुला आत्ताच्या आत्ता बोलावलंय. त्याला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. कशाबद्दल? कदाचित मीराताईबद्दल असेल. म्हणजे ताईचा फोन आला होता मामाला. म्हणजे मला काही माहित नाही हा, मामाने मला यातलं काही सांगितलं नाहीये. यातलं जर काही खोटं असेल तर हॅलो. हा, मी आलात का खाली? ओके. आणि सगळं सामान नीट आणलंय ना? हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही खालीच थांबा, मी आले खाली. या. मामा, काय झालं? एकदम अर्जंट बोलावून घेतलं. अरे बस बस बस, अरे बस. हा. काय नाही, बरेच दिवसात आपण एकत्र भेटलो नाही, निवांत गप्पा मारल्या नाही. म्हटलं आज जरा निवांत गप्पा मारूया आणि कॉफी वगैरे घेऊया. काय मारूयात ना गप्पा. बोला. काय नाही, हल्ली दिवस कधी सुरू होतो कधी संपतो काही कळतच नाही. एक विचारू? हो मामा, असं का म्हणताय? विचारा ना. नाही, आता तू ठीक आहेस ना? प्रयत्न करतोय. खूप काम करतो, दमतो आणि मग झोपतो. तुझं आणि मधुराचं बरं आहे यार. तुम्ही कामात झोपून देता, मी घरात एकटाच. विचार संपतच नाही. मामा, कामात मी झोकून दिले स्वतःला, पण मधुराचं अजिबात लक्ष नाहीये कामात. करायला घेतलेलं एकही काम पूर्ण करत नाही, सगळं अर्धवट. सॉरी,
मी तुम्हाला कंप्लेंट करतोय तिची, पण मी काय करू? सारखं सारखं तिला सांभाळून घेताना खूप त्रास होतोय मला. नाही तू बोल बोल, मलाही कळेल. मी तुला समजवेन, पण खरं सांगू का, ती खूप लहान आहे रे, आता कुठे मॅच्युअर व्हायला लागलेली. मीरा नाही म्हटल्यानंतर तिची ती जबाबदारी घेईल. मीरावरनं आठवलं, मीरा तिकडे खुश आहे. मामा, इतक्यात काही बोलणं झालं का तुमचं मीराशी? हो झालं की. तुम्हाला पण असंच वाटतंय का? कसं वाटतं? किती खुश आहे? का म्हणजे असं का विचारतोस? काय नाही. वाव, सगळं सामान आलंय आणि अगदी करेक्ट वेळेत आलंय. तुला युअर जस्ट स्मार्ट. आदित्य, आज माझ्या प्रेमापासून तू लांब जाऊ शकणार नाहीस. अरे आलात? चौकश. हो हो बाळा, हो. झोप झोप. आज खूप दमली आहे दुर्वा, गाडीतच झोपली. खूप दिवसांनी इतकी खेळली आहे मन मोकळेपणाने. ताई, खूप बरं झालं दुर्वासाठी तुम्ही आज जे काही केलात ते. दुर्वा पण खूप खुश होती. कोणी म्हणणारच नाही काही दिवसांपूर्वी आजारी होती म्हणून. खूप मजा केली तिने. अहो, किती काय काय खाल्लंय. हो हो, आणि तेही तक्रार न करता. तिला खुश बघून मला खूप बरं वाटलं ताई. खरंच ग, लहान मुलांना असतातच गोड. पण तुला चांगलंच दमवलं असेल ना तिने. जाऊन आराम कर. ताई, जे काही केलं ते खूप छान केलं. दुर्वाने पण खूप मजा केली. हे सगळं का करताय ताई तुम्ही? म्हणजे हा सगळा त्रास का सहन करताय? त्रास? अगं कुठे काय त्रास, सगळं खूप छान चालू आहे. तेच, तुम्ही आहात म्हणून सगळं छान आहे. पण याची काय आणि किती किंमत मोजावी लागते ते मी बघतेय ना. खरं तर मला अधिकार नाहीये या सगळ्या गोष्टी बोलण्याचा, पण तुमच्याबद्दल खरंच काहीतरी वाटतंय ताई, म्हणून मी हे सगळं बोलते. कळतंय मला. अगं पण तू नको काळजी करूस. खरंच तुला खरं सांगू का, मी दुर्वाकडे पाहिलं ना की सगळं विसरून जाते ग मी. बघ ना, आज तिला इतका आनंद झालाय पाहून, मला इतकं बरं वाटलंय. घरात बसून बसून कंटाळा येतो ग तिला. हो, ते सगळं बरोबर आहे ताई, पण हे किती दिवस सहन करणार आहात तुम्ही?